नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमेचे तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत भव्य आगमन. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 28 वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे. यंदाचे 29वे वर्ष असून 8 महिने पालखी पादुका महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यातून परिक्रमा होऊन दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी पावसाच्या रिमझिम सरी झेलत तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत आगमन झाले. अन्नछत्र मंडळात विसावली गेली आहे. दरम्यान सोलापूरहून आगमन होताच श्री क्षेत्र अक्कलकोट मार्गावर असलेल्या विजयबाग पालखी विसावा येथे हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले यांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले. तर विजय व्हिला फार्म हाऊस येथे अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या उपस्थितीत विश्वस्त अलकाताई जन्मेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांच्यासह हिरकणी संस्थेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी दर्शन घेतले व पालखीचे पूजन करण्यात आले. श्री क्षेत्र अक्कलकोट येथे खंडोबा मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालखीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे, अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते पूजनानंतर बुधवार पेठेतील समाधी मठ येथे पूजा संपन्न झाली. या प्रसंगी चोळप्पा महाराजांचे वंशज उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीने पालखी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर आरती संपन्न झाली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे, प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अमोलराजे भोसले यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी व्यंकटेश पुजारी, मोहित पुजारी यांच्यासह देवस्थान समितीचे सेवेकरी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान सदरची पालखी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, बृहन्मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागात गेल्या 28 वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. या काळात सुमारे 240 दिवसांमध्ये 16,000 किलोमीटरचा प्रवास, सुमारे 51 गावे, महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 55 तालुक्यातून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम, तर गोवा राज्यातील 2 जिल्ह्यात पालखीचा मुक्काम असतो. याचबरोबर बृहन्मुंबई, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरांबरोबरच सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वाशिम, नांदेड, अहिल्यानगर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ राज्याच्या गडचिरोली शहर व परिसरातून मागणी होत आहे. या प्रसंगी अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, दिलीप सिद्धे, सत्यजित जाधव, विश्वस्त व पालखी परिक्रमेचे मुख्य संयोजक संतोष भोसले, मुन्ना राठोड, माजी नगरसेवक विकास मोरे, सिद्धाराम कल्याणी, मनोज निकम, अरविंद शिंदे, कांत झिपरे, शीतल फुटाणे, शिवराज स्वामी, सोमनाथ कुलकर्णी, संजय कुलकर्णी, अप्पा हंसाटे, अशफाक काजी, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, गणेश भोसले, सौरभ मोरे, रोहित खोबरे, प्रवीण देशमुख, प्रथमेश पवार, ज्ञानेश्वर भोसले, अतिश पवार, आकाश शिंदे, आकाश गडकरी, विनायक पाटील, ॲडव्होकेट फहीम पिरजादे, सुमित घाडगे, अमोल पाटील, संजय बडवे, किरण साठे, भरत राजेगावकर, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाडगे, शिवकुमार स्वामी, स्वामीनाथ बाबर, शहाजी यादव, सतीश महेंद्रकर यांच्यासह सेवेकरी कर्मचारी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.